निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि याचविषयी बोलण्यासाठी शिवसेनेचे नेते भास्कर जाधव आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खरं तर कोकणामध्ये जोरदार प्रचार करताना दोन्ही उमेदवारांचा पाहायला मिळत होता, परंतु आज अचानक मुंबईमध्ये आलायत। नक्की कारण काय? कारण कोकणामध्ये एकंदरीत नारायण राणेंच्या विरोधात, सुनील तटकरेंच्या विरोधात प्रचार करत पाहायला मिळत असलेले भास्कर जाधव आज मुंबईमध्ये आले। भास्कर जाधव हा केवळ एका कुठल्या मतदारसंघा पुरेसा मर्यादित राहिलेला नेता आता नाही। सुदैवानं उद्धव साहेबांनी मला नेतेपदी निवड केल्यानंतर सुद्धा किंवा त्याच्यापूर्वी सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी मला ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। ज्याचा अध्यक्ष केला होता आणि त्यावेळेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये मी यावं असं सर्वच उमेदवारांची इच्छा असते आणि त्या पद्धतीने मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय। आता 25 तारखेला गीते हे माझ्या मतदारसंघामध्ये आहेत, त्यावेळेला मी दिवसभर आहे। 26 तारखेला आमचे दुसरे रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्याबरोबर मी दिवसभर आहे प्रचारामध्ये। 27 तारखेला मी कोल्हापूरमध्ये आहे। 28 तारखेला माननीय उद्धव साहेब आमच्या रत्नागिरीमध्ये आहेत, त्यांच्याबरोबर मी आहे। 29 आणि 30 तारखेला मी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। त्यामुळं कोकणापुरेसाच मी आता काही मर्यादित राहिलेला नाही आणि कोकण म्हणजे ठाकरे घराणं, विशेष करून बाळासाहेब ठाकरे यांचं अतूट नातं असल्यामुळं कोकण हे पूर्णपणे उद्धव साहेबांच्या पाठीशीच उभं आहे। त्यामुळं कोण आमच्या विरोधात आहे याची आम्हाला विचार करण्याची अजिबात गरज नाही। कोकणामध्ये जर आपण पाहायला गेलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये विनायक राऊतांची जेवढी चर्चा नाही तेवढी नारायण राणेंची चर्चा आहे, कारण की ऐनवेळी त्यांची उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आली आणि विनायक राऊतांच्या विरोधात नारायण राणे उभे राहिले आहेत। किती मोठं आव्हान तुम्हाला वाटतंय? असं आहे की मुळामध्ये विनायक राऊतांच्या समोर त्यांच्याकडं विनायक राऊतांच्या तोडीचा उमेदवार उभा करण्याकरता महायुतीकडे उमेदवारच नव्हता। त्यामुळं ते जरी आव आणत होते की मला मिळावी की त्याला मिळावी, यापेक्षा विनायक राऊतांच्या समोर कोणीही उभं राहायला तयार नव्हतं। त्यांची समजूत काढण्यातच उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस उजाडला, त्यावेळेला महायुतीचे उमेदवार जाहीर झालेले आहेत। त्यामुळं विनायक राऊतांच्या समोर जो कोणी उमेदवार उभा आहे त्यांचं काडीचं देखील आव्हान नाही। कोण मग विजयी तुमचा विजय निश्चित म्हणताय तुम्ही, पण मग फरक कितीचा असेल? असं आहे की मी ज्या दिवशी विनायक राऊतांचा फॉर्म भरला त्या दिवशीच मी सांगितलं 4 जून ही मतमोजणीची केवळ तारीख आहे आणि विनायक राऊत विजयी झाले हे घोषित करणं एवढी औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे। विनायक राऊत हे आजच निवडून आलेले आहेत। त्यामुळं विनायक राऊतांचा मतदान जो विजय होईल तो किती लाखाच्या फरकानं होणार आहे एवढंच फक्त बघणं वाट शिल्लक राहिलेली, यापेक्षा फार काय समोरचं आव्हान वगैरे हा किरकोळ विषय आहे। तुम्ही म्हणताय उद्धव ठाकरेंची सभा कणकवलीमध्ये सिंधुदुर्गमध्ये होणार आहे, परंतु नारायण राणेंच्या प्रचारासाठी देखील मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याच पद्धतीने पंतप्रधानांच्या देखील सभेचं आयोजन जे आहे ते त्यांच्याकडून केलं जातं आहे। मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन जे आहे ते कोकणामध्ये केलं जाणार आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? असं आहे की उद्धव साहेब नेहमी मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांबद्दल असं बोलतात, 1 फूल आणि 2 हाप। ते 1 फूल आणि 2 हाप येऊन कोकणामध्ये काही फरक पडणार नाही। उद्धव साहेबांचंच वातावरण, उद्धव साहेबांच्याच नावाची हवा आणि विनायक राऊतच निवडून येणार, हेच मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगेन। कोकणामध्ये धनुष्यबाण जो आहे तो कायमस्वरूपी पाहायला मिळत होता, तुमच्या हातून धनुष्यबाण गेला, शिंदेंकडे धनुष्यबाण आता होता, परंतु आता कोकणामध्ये कुठेच धनुष्यबाण दिसत नाहीये, त्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? तुम्हाला पत्रकार म्हणून मी धन्यवाद देतो। अतिशय उत्तम अशा प्रकारचा प्रश्न तुम्ही विचारलात। हाच विषय विनायक राऊतांच्या विजयाचं कारण ठरणार आहे, कारण शिवसेना आणि कोकण यांचं अतूट नातं आहे। शिवसेना प्रमुखांनी कोकणाला देखील भरभरून दिलं आणि कोकणानं देखील शिवसेनेला भरभरून दिलं। या शिवसेनेच्या वाढीमध्ये पर्यायानं हा धनुष्यबाण कायम विजयी ठेवण्यामध्ये कोकणाचं खूप मोठं योगदान आहे।
कोकणातल्या महिलांच्या, पुरुषांच्या, बालकांच्या सगळ्यांना अत्यंत दुःख झालेलं आहे की आमचा कोकणातला धनुष्यबाण हा ज्यांनी चोरून नेला आणि चोरून नेऊन त्यांनी तो संपवला, तो विकला, असं माझं स्पष्ट मत आहे. तो विकला. आज त्या कोकणामध्ये धनुष्यबाण नाही. तो धनुष्यबाण पुन्हा मिळवण्याकरता म्हणून उद्धवजींची मशाल आहे, ती मशाल पेटवायची आणि चोरांना नेस्तनाबूत करायचं, हा कोकणाचा निश्चित अशा पद्धतीचा एक संकल्प आहे, निर्धार आहे. काही दिवसांपूर्वी तुम्ही मनसेवरती टीका केली होती आणि त्या मनसेवरती टीका केल्यानंतर मनसेकडून असं प्रत्युत्तर येते की तुम्ही नाराज आहात आणि तुमच्या मुलाला देखील आमदारकी मिळावी यासाठी तुम्ही अशा प्रकारचे वक्तव्य करताय. असं आहे की मनसेच्या ज्या माणसांनी माझ्याबद्दल प्रतिक्रिया दिली, खरं तर ज्यांचा वरचा मजला रिकामाच आहे त्यांच्याबद्दल आता मला काय बोलायची इच्छा नाही. मी राज ठाकरेंबद्दल कधीही चुकीचं बोललो नाही, कधीही त्यांच्यावर टीका टिप्पणी केली नाही. किंबहुना ज्या ज्या वेळेला त्यांनी महत्त्वाची भूमिका मांडली त्या वेळेला व्यक्तिगतरित्या माझ्या पक्षाच्या भूमिकेपासून थोडंसं बाजूला जाऊन मी राज ठाकरेंच्या बाजूनच उभा राहिलेला आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील. परवांच्या दिवशी भाजपाने ज्या पद्धतीने त्यांचा विश्वासघात केला त्यावेळेला सुद्धा त्यांच्याबद्दल माझं मत मांडत असताना मला थोड्या वेदना झाल्याचंच माझं मत मी मांडलं. परंतु राज ठाकरेंच्या काही लोकांनी की ज्यांचा वरचा मजलाच रिकामा आहे त्यांनी माझ्यावर टीका केली, त्यामुळे त्या पक्षाबद्दल आता माझी बोलायची इच्छासुद्धा नाही. मुलासाठी तुम्ही प्रयत्न करताय ते मग असं आहे, मी अनेक वेळा सांगितलं आहे की मुलाला जन्म मी दिला, त्याला कर्म मी दिलेलं नाही आणि मुलासाठी प्रयत्न मी कशाला करायला पाहिजे. माझ्या मुलाचं कर्तृत्व हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. त्याच्या नशिबात नसेल तर मी कुठून आणून देणार, त्याच्या नशिबात असेल तर कोणी त्याला खेचून आणून घेणार नाही. परंतु ज्यांनी स्वतःचं बघण्याच्या ऐवजी किंवा स्वतःची कुवत ओळखण्याच्या ऐवजी माझ्या उठसूट माझ्या मुलाच्याबद्दल बोलायचं कारण काय. माझ्या मुलाची बरोबरी करणं हे त्यांच्या कुवतीच्या बाहेरचं आहे. पण मी एवढंच सांगेन, मी कुठलीही गोष्ट माझ्या मुलाकरता काहीही करत नाही, तो माझा स्वभाव नाही. काल आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांना निर्लज्ज अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. त्याच्यानंतर आज युवासेनेकडून जे आहे ते शिंदेच्या युवासेनेकडून ठिकठिकाणी निदर्शनं केली जात आहेत आणि त्यांच्या विरोधात आंदोलनं केली जात आहेत. यावरती काय तुमची प्रतिक्रिया. शिंदेची युवासेना जेव्हा चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार बहीण भावाच्या नात्याबद्दल काय बोलले होते त्यावेळेला त्यांना ते सगळं मान्य झालं. का बोलले नाहीत. काल अजित पवारांचा त्या ठिकाणी जाहीरनामा प्रसिद्ध झाला. भाजपाची भूमिका आणि शिंदेची भूमिका उद्धव साहेबांच्याबद्दल वाटेल ती टीका टिप्पणी करतायत, त्यांना वाटेल ती दूषणं देत आहेत. त्यावेळेला त्यांच्या युवासेनेची गेली होती कुठं भूमिका. आणि म्हणून एकनाथ शिंदे काय बोलले काल ते मी पूर्णपणे ऐकलं. मी सुरतला जात असताना एका टपरीवर असताना उद्धव साहेबांनी मला फोन केला आणि एकनाथराव परत या, आपण तुम्हाला मुख्यमंत्री करू, हे स्वतः एकनाथ शिंदे सांगतायत. आणि तेच एकनाथ शिंदे सांगतायत की पुत्रप्रेमाकरता म्हणून स्वतःच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं होतं म्हणून अमित शहा तेच सांगतायत, भाजपचे तेच सांगतायत, तिकडे देवेंद्र फडणवीस सांगतायत की मी दोन्ही पक्ष फोडले वेषांतर करून. ही सगळी वेगवेगळी कारणं सांगून ज्या पद्धतीने विश्वासघात झाला आणि उद्धव साहेबांना ज्या पद्धतीनं गादीवरून खाली ओढलं, उद्धव साहेबांचा मुलगा म्हणून आदित्य ठाकरेंच्या मनामधल्या वेदना मी जवळून बघितलेल्या आहेत. ज्या वेळेला 40 आमदार फुटले तेव्हा 40 गद्दारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन 50 खोके एकदम ओके ही घोषणा पहिली देण्याचं धाडस जर कोणी दाखवलं असेल तर ते आदित्य ठाकरेंनी दाखवलं. त्यामुळं मुलगा म्हणून आदित्य ठाकरेंच्या वेदना ह्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. मुख्यमंत्री पदासाठी मग म्हणजे ते तयार होत आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे. कोण? आदित्य ठाकरे. का होऊ नये. आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाकरता का तयार का होऊ नये. उद्धव साहेबांनी त्यांनी सांगितलं ना की त्यांनी का तयार का होऊ नये, त्याचं कारण तर पाहिजे ना. का होऊ नये आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाकरता. परंतु असंच काहीतरी वेडवाकडं सांगितलं जातं. मी परवाच्या माझ्या भाषणामध्ये मी सांगितलं की मी उद्धव साहेबांच्या बरोबर 2024 सालापर्यंत. याचा अर्थ काय. याचा अर्थ हाच आहे की ठाकरे घराण्याचा मुख्यमंत्री होईपर्यंत, आणि तो 2024ला होणारच. म्हणजे आदित्य ठाकरे होणार असंच तुमचं म्हणणं आहे. ते उद्धव साहेबांनी ठरवायचं. आधी माझं म्हणणं आहे उद्धव साहेबांनीच परत झालं पाहिजे.
परंतु उद्धव साहेब प्रत्येक वेळी म्हणतात की मला शिवसैनिक करायचं आहे. मग आदित्य ठाकरेंनी झालं तर बिघडलं कुठं? त्यांच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणे उभे आहोत. आम्हाला 2022 साली ज्या विश्वासघातानं उद्धव साहेबांना गादीवरून खाली ओढलं आहे ते 2024 साली पुन्हा त्यांना सन्मानानं गादीवर बसवायचं आहे. त्याकरता वाटेल ते कष्ट उपसायला आम्ही तयार आहोत. मुख्यमंत्री पदाचं झालं, मग तुमच्यासारख्या ज्येष्ठ शिवसैनिकांचं मग काय? मी माझ्या आयुष्यामध्ये कुठलीही गोष्टी करता का मी परवाही माझ्या सभेमध्ये सांगितलं की मला काय मिळावं म्हणून मी कधीच काही करत नसतो, कधीच काही करत नसतो. जे करायचं ते निस्वार्थपणे करायचं, जे करायचं ते आपल्या बुद्धीला पटलं तर करायचं, जे करायचं आपल्या तत्वात बसेल तर करायचं, काहीही डोळ्यासमोर ठेवून करायचं नाही. दिया उसका भी भला ना दिया उसका भी भला अशा पद्धतीचा मी माणूस आहे. त्यामुळे आमच्यासारख्यांचा विचार आम्ही कधी करतच नाही. धन्यवाद आमच्याशी सविस्तरपणे बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे, परंतु 2024ला उद्धव साहेबांना मुख्यमंत्री आम्ही करणार आणि जर त्यांना मुख्यमंत्री व्हायचं नसेल तर शिवसैनिकच मुख्यमंत्री म्हणजे आदित्य ठाकरेंनीच मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा देखील जी आहे ते शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन संतोष कदमसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.